सैफ हल्ला प्रकरणामध्ये कोर्टाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कटाचा संशय व्यक्त. आरोपी बांगलादेशी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय कटाचा संशय नाकारता येत नाही, कोर्टाचं निरीक्षण. सैफवरील हल्ल्याप्रकरणी आरोपी मोहम्मद जहाजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी. गुन्ह्याची गंभीरता पाहता आणि तपास प्राथमिक टप्प्यात असल्यानं कोर्टाकडून आरोपीला पोलीस कोठडी. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शहाजादकडे बांगलादेशची कागदपत्र. आरोपी 6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला. विजय दास नावानं वास्तव्य करत असल्याची मुंबई पोलिसांची माहिती. हल्लेखोराच्या अटकेसाठी 200 पोलिसांच्या पथकानं सापळा रचला. रात्री 3 वाजता ठाण्याच्या जंगलात अटकेचा थरार. अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरून आरोपी लपला होता. पहाटेचा शपथविधी. हे अजितदादांना पक्षातून काढण्यासाठी षडयंत्र. भाजपसोबत जाऊ नका, दादांना पाया पडून सांगत होतो. सुनील तटकरे साक्षीदार. शिर्डीतल्या भाषणात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट. जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षात घेतलं जाणार नाही. कोणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार. अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा. मला बदनाम करायचं असल्यास करा, पण बीडला बदनाम करू नका. मंत्री धनंजय मुंडेंची विरोधकांवर टीका. तर तुम्ही बीडचे असल्यामुळे बीड बदनाम, अंबादास दानवेंचं उत्तर. बीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होते. आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार. तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या. सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना उत्तर. गोंदिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का. नाना पटोलेंचे खंदे समर्थक आणि जिल्हा काँग्रेसचे महासचिव नीलम हलमारे भाजपात. कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. मुंबईत आता मेट्रो, बस, लोकल आणि मोनोच्या तिकिटांसाठी एकाच ॲपवर असणार. मुंबईकरांच्या या सुलभ वाहतुकीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय.